आता गणपती बाप्पा येणार आहेत बोलल्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक तर व्हायलाच पाहिजेत. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक, ते सुद्धा जास्वंदीच्या फुलाचे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण जास्वंदीच्या फुलामधले उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता पहिलं आपण याची उकळ काढून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी तांदळाच्या पिठाला 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडंसं साजूक तूप. आता आपल्याला याची उकळ काढून घ्यायची आहे. हे बघा, इथे पाणी आपलं छान असं आता उकळलेलं आहे. आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता तांदळाचं पीठ आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाची उकड काढणं ना एकदम सोपं आहे, काहीही एकदम कठीण वगैरे नाहीये. जेवढं पाणी तेवढं पीठ घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ तयार होतं. हे बघा, हे आता इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून याच्यावर 2-3 मिनिट कमी गॅसवरची छान अशी आपल्याला आता वाफ काढून घ्यायची. बघा, इथे आपले 2-3 मिनिटं झालेली आहेत. वाफ सुद्धा छान अशी निघालेली आहे. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर इथे मी एक छोटी परात घेतलेली आहे. आता हे पीठ सर्व आपल्या याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला गरम गरमच मळायचं आहे. त्यासाठी ते मी ग्लास घेतलाय आणि ग्लास पाण्यामध्ये बुडवायचा आणि असं गरम गरम पीठ मळून घ्यायचं. थोडा वेळ असं मळून घ्यायचं. मग त्यातली सर्व वाफ निघून गेली त्यानंतर आपल्याला ते मग पीठ हाताने मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं पीठ आपल्या इथं आता मळून झालेलं आहे. तर आज आपण जास्वंदीच्या फुलातले मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे लाल कलर. लाल कलर आपण घेतला आहे, फूड कलर आहे. आता आपल्या याच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा कलर कमी वाटतो इथे, मी थोडा आणखी याच्यामध्ये कलर घालते. थोडंसं घालते आणखीन, म्हणजे छान असं ना फूल आपलं असं लाल दिसायला हवंय, त्यासाठी थोडं जास्त कलर घालते. हे बघ, मस्त असं आपल्या इथे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी हे बघा, इथे एक भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते. पाण्याच्या ऐवजी ते तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. त्यानंतर गूळ, आता गूळ आपल्याला व्यवस्थित असं याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. इथे आता गूळ आपला इथे मेल्ट होतच आलेला आहे. आता याच्यामध्ये टाकते मी वेलची पूड. इथे मी 2 वेलच्या घेतलेल्या आणि त्या अशाच कुटून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना मस्त असा वास येतो. इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलंच आहे. आता आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं. मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 नारळाची कवड घेतलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलंच आहे. पण आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे, कारण की व्यवस्थित असं मग गूळ आहे ते खोबऱ्याला व्यवस्थित लागलं जातं. 2-3 मिनिट झालेले आहेत आणि मस्त अशी आपली चोळी ते तयार झालेली आहे. इथे मी थोडंसं पीठ घेतलंय बघा. तर थोडंसं याला तेल लावते. तेल किंवा पाणी काही लावू शकता तुम्ही, किंवा पीठ सुद्धा लावू शकता. आता याची आपल्याला एक पारी करून घ्यायची आहे. पण मोदकांसाठी आपण जी पारी बनवतो ना, ती थोडी आपली खोलगट वगैरे बनवतो आपण.
पण आता आपल्याला जी पारी बनवायची आहे ना त्याची सरळ म्हणजे चपटी अशी बनवून घ्यायची. ते मस्त अशी आपण पारी बनवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चोळी टाकून घ्यायची. आता आपण जास्वंदीचं फूल बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 5 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा अशी घ्यायची आणि पुढे अशी दाबून घ्यायची. अशा मोठ्या मोठ्या आपल्याला 5 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. ते बघा थोडस तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा आणि मग अशा पाकळ्या करून घ्यायच्या. मस्त दिसतात एकदम. मोदक दिसायला खूप छान दिसतात एकदम. एकदा नक्की करून बघा तुम्ही पण. थोडा हात लावायचा तेलाचा आणि अशी पाकळी करून घ्यायची. ते आपल्या 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. जो मधला भाग आहे ना तो सुद्धा आपल्या असा जॉईन करून घ्यायचा. हलकं दाबून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असा होऊन जातो अशा प्रकारे. आता जास्वंदीचं फूल आहे त्याच्यामुळे थोडीशी डिझाईन वरती आपल्याशी अलगद काढून घ्यायची. थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान अशी ना जास्वंदीची ज्या फुलाची जी पाकळी असते ना तसं दिसतं हे बघा. अशा प्रकारे एकदम सोपं आहे. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला. पण थोडस तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण पाकळी बनवतो तेव्हा हाताला पीठ वगैरे असं लागत नाही. ते मस्त असं फूल आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. असे आपले मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा एकदम सोपी पद्धत आहे. झटपट असे मोदक होऊन जातात आणि दिसायला तर एकदम भारी दिसतात ते मोदक. पाकळ्या करायच्या, जॉईन मारायचा मध्ये आणि मस्त अशी डिझाईन करून घ्यायची. हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व मोदक मी करून घेते. हे बघा इथे आपले सर्व मोदक करून झालेले आहेत. तर मोदकांमध्ये एखादी करंजी लागते त्यासाठी इथे मी एक करंजी करून घेतलेली आहे आणि एक थापटी म्हणतात ती सुद्धा लागते तर ती सुद्धा मी इथे करून घेतलेली आहे. आता या मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे. इथे टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. बघा पाणी छान उकळले. आता आपण चाळण याच्यावर ठेवून द्यायची आपल्याला आणि झाकण ठेवून आता आपल्याला एक 10 ते 15 मिनिट आपण मीडियम गॅसवर वाफवून घेणार आहोत. ते 15-1 मिनिटं झालेत आपले. बघा मस्त असे मोदक आपले झाले. तुम्ही पाहू शकता छान दिसतात एकदम. कुठे मोडलेत वगैरे नाहीयेत. मस्त झालेत एकदम. तर इथे आपले मस्त असे जास्वंदीच्या फुलातले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात एकदम. हे बघा एक तुम्हाला मी तोडून पण दाखवते. हे बघा मस्त झालेत एकदम. तर यावर्षी गणपती बाप्पाला असे मोदक नक्की करून द्या. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.